मंडळी, पांडुरंग आणि रुक्मिणी माता यांची मंदिरं वेगवेगळी का? हे दोघेही जण मूळ रूपातले विष्णू आणि लक्ष्मी. वेगवेगळ्या अवतारात ते वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटतात. पांडुरंग रूपामध्ये भगवान विष्णू आल्यानंतर आपल्या भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी ते गेले, पण कित्येक युग झाले तरी ते परतले नाहीत. म्हणून गेला माधव कुणीकडे हे पाहण्यासाठी रुक्मिणी माता त्यांच्या पाठोपाठ वैकुंठातून आली. आणि त्याच वेळेस वृंदावनातून राधा, म्हणजेच जिला कृष्ण प्रेमाने राही म्हणतो, ती सुद्धा तिथे पोहोचली. रुक्मिणीच्या आधी राही तिथे पोहोचलेली बघून स्त्री सुलभ भावनेने रुक्मिणी रुसली आणि म्हणून तिथून पांडुरंगाजवळ न जाता तिथे दूरवर उभी राहिली आणि तिथूनच ती पांडुरंगाला न्याहाळू लागली. पण त्यामुळे त्या दोघांमधलं प्रेम किंवा एकमेकांबद्दल असणारी आपुलकी यत्किंचितही कमी झाली नाही. थोडक्यात काय तर आपल्याला दिसणारी रूपं ही वेगवेगळी असली तरी ती एकरूपच आहेत आणि म्हणून हा द्वैताकडून अद्वैताकडे नेणारा हा प्रवास आहे.